अस्सलाम वालेकुम बच्चों. आज आपण तुमची मराठीची पुस्तक सुलभ भारती या पुस्तकातील पाठ क्रमांक 28 पाठाचे नाव आहे ईद. हा पाठ आम्ही वाचणार आहोत. आज हम बच्चों आपकी सुलभ भारती मराठी की इस किताब से सबक नंबर 28 ईद इसको हम पढ़ेंगे. मुलांनो, आपण आज पाठ वाचायच्या अगोदर चित्रे पाहणार आणि सणाची नावे ओळखणार. बच्चों, आज हम सबक को शुरू करने से पहले कुछ तस्वीरें देखेंगे और उन तस्वीरों को देखकर हम कौन सा त्यौहार है उसको पहचानेंगे. मग चला पाहूया चित्रे. पहिला चित्र बघा. हे चित्र कोणत्या सणाचे आहे? ओळखला का तुम्ही? हा चित्र गुढीपाडवाचा आहे. पहा हा चित्र. समजला का तुम्हाला? हा चित्र कोणत्या सणाचा आहे? बहीण काय करत आहे? बहीण भावाच्या हातावर राखी बांधत आहे. मग कोणता सण? हा सण रक्षाबंधनचा आहे. पुढे बघूया. हा चित्र कोणत्या सणाचा आहे? हा चित्र नाताळ म्हणजे ख्रिसमस हा सणाचा आहे. हा चित्र पहा. हा चित्र कोणत्या सणाचा आहे मुलांनो? मग हा चित्र दसराचा आहे. हे चित्र पाहून सगळे ओळखणार. हा चित्र दिवाळीचा आहे. आम्हाला सुट्टी पण मिळते ह्या सणाला. हमको छुट्टी मिलती है ना दिवाली की. और अब आखिरी चित्र पहा. हा चित्र ईद हा सणाचा आहे. ये चित्र जो है ये तस्वीर ईद की है जो कि हम लोग मनाते हैं. मुस्लिम लोगों का ये त्यौहार होता है ईद. ईद हा सण कसा साजरा केला जातो, ह्या सणाला काय तयार केला जातो, आज आपण हा वाचणार आहोत. ईद के दिन जो है ईद ये जो त्यौहार होता है ये किस तरह से मनाते हैं और इस दिन क्या बनाया जाता है आज हम ये पढ़ेंगे. चला तर पाठ वाचायची सुरुवात करूया. तो चलिए चलते हैं, हम इस सबक को पढ़ते हैं. हा पाठ एक संवाद लेखन सारखा आहे. ये जो पाठ है, ये जो सबक है, ये संवाद लेखन यानी कि मुकालमे की तरह है, कॉन्वर्सेशन की तरह है. चलो हम देखते हैं अभी. ऐका व वाचा. जॉन, सुरभी, अजय सगळे खेळत होते. इतक्या शेजारच्या उस्मान आला. त्याने आज नवीन कपडे घातले होते. तो जवळ येताच अजयने विचारले, अरे उस्मान, आज नवीन कपडे? आज काय वाढदिवस आहे का तुझा? उस्मान, नाही, आज रमजान ईद आहे. अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलावलंय. अजय, कशाला? उस्मान, अरे शीरखुर्मा खायला. चला सगळेच जाऊया. सगळे मिळून उस्मानाच्या घरी जातात. अम्मी, या मुलांनो, बसा, आज ईदचा दिवस. आमच्याकडे आज शीरखुर्मा असतो. सगळ्यांनी पोटभर खा. सुरभी,
अम्मी, शिरखुर्मा म्हणजे काय? अम्मी, शिरखुर्मा म्हणजे शेव्यांची खीर. त्यामध्ये दूध, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम इत्यादी पदार्थ असतात. हे सांगता सांगता अम्मीने सर्वांना शिरखुर्मा दिला. मुले आनंदाने खाऊ लागली. जॉन, खरंच अम्मी, शिरखुर्मा खूपच छान झालंय. सर्वजण, अच्छा, येतो आम्ही. अम्मी, परत या बरं का. पुढच्या ईदला पण या शिरखुर्मा खायला. चलो अब हम इसको समझेंगे. यहाँ पर जॉन, सुरभि, अजय सगळे खेळत होते. जॉन, सुरभि, अजय सब क्या कर रहे थे? खेल रहे थे. इतक्यात शेजारचा उस्मान आला. इतने में शेजारचा उस्मान आला. शेजार म्हणजे पड़ोस का उस्मान आया. त्याने आज नवीन कपडे घातले होते. उसने आज के दिन क्या किया था? नए कपडे पहने हुए थे. तो जवळ येताच अजयने विचारले. जैसे ही वो जवळ म्हणजे करीब. जैसे ही वो करीब आता है, नजदीक आता है, अजय उससे पूछता है, अरे उस्मान, आज नवीन कपडे? आज का वाढदिवस आहे का तुझा? आज नए कपडे उस्मान? क्या आज तेरा जन्मदिन है? वाढदिवस, जन्मदिन, सालगिरह है? उस्मान म्हणाला, नाही, आज रमजान ईद आहे. अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलवलंय. आज रमजान ईद है और अम्मी ने तुम सबको घर बुलाया है. अजय म्हणाला, कशाला? अजय ने पूछा, क्यों? उस्मान, अरे शिरखुर्मा खायला. अरे शिरखुर्मा खाने के लिए. चला सगळेच जाऊया. चलो सब जाते हैं. सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात. सब मिलकर उस्मान के घर जाते हैं. अम्मी, या मुलांनो, आओ बच्चों, बसा, आज ईदचा दिवस. बैठो, आज ईद का दिन है. आमच्याकडे आज शिरखुर्मा असतो. आज हमारे यहाँ शिरखुर्मा होता है. सगळ्यांनी पोटभर खा. सब मिलकर पेट भर खाओ. सुरभि, अम्मी, शिरखुर्मा म्हणजे काय? सुरभि अब पूछती है, अम्मी, शिरखुर्मा यानी क्या? अम्मी, शिरखुर्मा म्हणजे शेव्यांची खीर. शिरखुर्मा यानी के सेवइयों की खीर. त्यामध्ये उसमें क्या क्या डालते हैं हम लोग? आप लोग को तो पता होगा. दूध, साखर, शक्कर, मनुके, किशमिश, काजू, खारीक, खजूर, बदाम इत्यादी पदार्थ असतात. ये सारी चीज़ें होती है. हे सांगता सांगता अम्मीने सर्वांना शिरखुर्मा दिला. हे सांगता सांगता, ये बोलते बोलते अम्मी ने सबको शिरखुर्मा दिया. मुले आनंदाने खाऊ लागली और बच्चे खुशी से खाने लगे. जॉन क्या कहता है अभी? खरंच अम्मी, शिरखुर्मा खूपच छान झालंय. सही में अम्मी, शिरखुर्मा बहुत ही अच्छा बना है. सर्वजन, अब सब मिलकर क्या कहते हैं? अच्छा, ये तो अम्मी, अच्छा हम आते हैं. अम्मी फिर उन्हें क्या कहती है? परत या बरं का. दोबारा आओ. पुढच्या ईदला पण या. अगले साल जो ईद होगी तब भी आओ शिरखुर्मा खायला. शिरखुर्मा खाने के लिए. आगे बढ़ते हैं. यहाँ देखेंगे, बघा ये चित्र देखेंगे. यहाँ पर किस तरह से ईद के दिन हम लोग गले मिलते हैं. और यहाँ देखो, शिरखुर्मा दे रही है उस्मान की अम्मी सबको. और ये है उस्मान. अब प्रश्न उत्तर. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उस्मानच्या घरी कोण कोण गेले? कोण गेले उस्मानच्या घरी? उस्मानच्या घरी जॉन, सुरभि, अजय, ये जो है ये लोग गए थे. जॉन, सुरभि, अजय.
उस्मानच्या घरी कोणता सण होता? कोणता सण होता? ईदचा सण होता. उस्मानच्या आईने सगळ्यांना घरी का बोलवले होते? क्यों बुलाया था उस्मान की अम्मी ने? तो शीरखुर्मा खायला. यहाँ देखेंगे प्रश्नांची उत्तरे खालील आहे. कौन म्हणाले ते लिहा. किसने कहा ये लिखो. नाही आज रमजान ईद आहे. कौन म्हणाला? ये किसने कहा? उस्मान म्हणाले. ये उस्मान ने कहा. खरंच अम्मी शीरखुर्मा खूपच छान झालंय. ये कौन कहता है? जॉन कहता है. लास्टचा प्रश्न आहे, आपले राष्ट्रीय सण कोणते? त्यांची नावे सांगा. राष्ट्रीय सण हमारे कौमी जो त्यौहार है कौन से है? तर स्वातंत्र्य दिवस 15 अगस्तला साजरा करतो आम्ही. स्वातंत्र्य दिवस यानी कि हमारा आज़ादी का दिन, यौम आज़ादी जिसे हम कहते हैं, जिसे हम 15 अगस्त को मनाते हैं. और दूसरा है प्रजासत्ताक दिन, ये हम 26 जनवरी को मनाते हैं, जिसे हम यौम जमहूरिया कहते हैं. उम्मीद है बच्चों आपको ये सबक, ये पाठ समझ में आया होगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. जब तक के लिए अल्लाह हाफिज़.